3-4 पावलाचा रनअप घेऊन हा चेंडू मारलेला आहे आणि पंचाचं 2 धावा भेटले आहेत. 2 धावाने आपल्या संघाचं खातं खोललेलं आहे आणि वैयक्तिक आपलं पण खातं खोलले. 2 धावाने धावसंख्या झाले बिनबाद 2. गरीब नवाजचे सर्व व्हॉलेंटियर अल्तमश, चला सर्वांनी लवकर मैदानाचा ताबा घ्या. मैदानाच्या बाहेरचं खूपच चांगली गोलंदाजी करतायत. 3-4 पावलाचा रनअप घेऊन आणि चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. 1 धाव तर भेटणारच. बघूया. 2 धावा घेतल्या. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या झाली 4. बिनबाद 4. पण सर रापित ब्रुणकर असतात पावलाचा रनअप घेऊन आणि चेंडू कट केलेल्या ऑफच्या दिशेने 1 धाव भेटलेले आहे. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या झाली 5. पहिला षटक चालू आहे. षटकार आणि चौकाराची गरज आहे. चेंडू मारलेले बघूया. 1 धाव. धावसंख्या झाली 6. पहिला षटक संपलेला आहे. 6 धावसंख्या 6 झालेली आहे. बिनबाद 6. घोष बुरणकर कुठे बी असेल त्याने आपले कपडे बदली करून लवकर पॅव्हलियनमध्ये यावे. घोष बुरणकर, घोष बुरणकर, तुम्हाला आवाज येत असेल? दूसरी ओर लेके आ रहे हैं गेंदबाज अमित। जॉली बॉयज फरहान की तरफ से इस बार पहली ही गेंद को कवर के दिशा में बेहतरीन शॉट्स खेला है बल्लेबाज नवाब ने, और इस 2 रन के साथ नवाब अपने कुल योग 3 पर। अमित फिर से एक मर्तबा 10-15 रनों इस बार फिर से एक मर्तबा खेला है, सीधा सामने खेला है। देखना होगा किस तरह से अंपायर का डिसीजन आता है इस गेंद पर। अंपायर ने इसे 2 रन डिक्लेयर कर दिया है। इसे एक मर्तबा अमित नवाब के सामने कुछ आक्रामकता के साथ दिखते हुए बल्लेबाज नवाब खेलने के लिए तैयार। अमित के सामने इस बार धीमी गेंद थी, फिर से एक मर्तबा उसको कवर के दिशा में कट कर दिया है। 2 रन आसानी के साथ पूरे हो जाएंगे। इस 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर। वॉलंटियर प्लीज अपनी जगह संभाल ले। वॉलंटियर, गरीब नवाज सी के सारे प्लेयर्स अपनी जगह संभाल ले।
फिर से एक मर्तबा नवाब के लिए, लेकिन इस बार अच्छी गेंद थी, थोड़ी धीमी गति की डाली हुई गेंद थी, समझ नहीं पाए नवाब डॉट गेंद के साथ। फिर से एक मर्तबा नवाब अपने बॉलिंग पर, अमित अपने बॉलिंग मार्च पर। इस बार फिर से एक मर्तबा ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद, एक रन आसानी के साथ पूरा कर लिया। अंपायर ने इसे वाइड करार दिया है। इसे वाइड के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 14 बिना कोई नुकसान के। दोनों सलामी बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी करते हुए। तौफीक बुरनकर वॉलंटियर प्लीज बाउंड्री लाइन पे फैल जाए, यहाँ पे कोई वॉलंटियर नहीं है। अमित इस बार फिर से एक बार दिल का शॉट बेहतरीन, लेकिन इस बार सीधे खिलाड़ी के हाथ में और ये आउट। लेकिन इस बार सीधे खिलाड़ी के हाथ में और ये आउट। नवाब को गोल्डन खोंडा को लगता हुआ पहला धक्का, उसकी जगह पे नया बल्लेबाज गए बबलू। इस मरतबा काफ़ी बाहर जाती हुई गेंद अंपायर ने नईम ने इसे वाइड करार दिया है। इस एक्स्ट्रास के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 15, एक विकेट के नुकसान पर। इसके पहली ही गेंद पर अमित ने कैच आउट किया था नवाब को मिड विकेट की दिशा में। इस बार फिर से एक मरतबा गेंद को खेला है मिड विकेट की दिशा में। एक रन तो आसानी के साथ मिलेगा, थोड़ा सा फील्डिंग में फंबल हुआ है, इसका फायदा उठाया दोनों बल्लेबाजों ने और 2 रन आसानी के साथ पूरे कर लिए। इस 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 17, तो आपके दोस्त एक विकेट के मकसूद नुकसान को पर। आज क्रिकेट के दिन पे पहली बॉल पर आउट होने का श्राप दिया गया। ये तो इंटरेस्टिंग। मुकेश अपने कोटे का दूसरा ओवर टीम की ओर से तीसरा ओवर लेके आ रहे मुकेश, खेलने के लिए तैयार नवाब। कुछ आक्रामक बल्लेबाज हैं, 5 गेंदों में 7 रन बना चुके हैं। इस मरतबा फिर से एक शॉट खेला है कवर के दिशा में, बेहतरीन शॉट। चलो वॉलंटियर अपना काम निभाए, वॉलंटियर। इस बार बेहतरीन गेंद थी, विकेट कीपर को भी चकमा देकर सीधी गई थर्ड मैन के दिशा में। 1 रन आसानी के साथ पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। और अच्छा शॉट खेला है फाइन लेग की दिशा में, 6 रन के लिए। एक आसमानी सफर करती हुई गेंद चली गई फाइन लेग की दिशा में 6 रन के लिए। और अच्छा शॉट खेला है फाइन लेग की। बबलू 2 गेंदों में 8 रन बना चुके हैं। फिर से एक मर्तबा खेलने के लिए तैयार बबलू। इस बार बेहतरीन गेंद थी, थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद, यॉर्क करने की कोशिश की थी, पूरी तरह से सफल भी हुए गेंदबाज, बिना कोई रन के गेंद वही फिर से एक मर्तबा गेंदबाज के हाथ में। नवाब अच्छी बल्लेबाजी करते हैं, 7 गेंदों में 10 रन पर खेल रहे हैं। इस नवाब ने इस ग्राउंड में एक 50 आतिशी पारी खेल चुके हैं। यहाँ पर देखना होगा इस मैच में भी या कुछ करते हैं क्या।
इस बार फिर से एक मर्तबा डॉट गेंद। इस डॉट गेंद के साथ टीम का स्कोर वही थमा हुआ 26, एक विकेट के नुकसान पर। फिर से एक मर्तबा आड़े बल्ले से गेंद को धकेलना चाहते थे मिड विकेट की दिशा में। गेंद गई शॉर्ट मिड विकेट की दिशा में। एक रन आसानी के साथ पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। इस एक रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 27, 3 ओवर के इख्तिताम पर। चालू सामन्याचे धावतं वर्णन ऐकतील ते आमचे कॉमेंटेटर सनी भाई। गरीब नवाज बुरुंडी यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय। आजचा या स्पर्धेचा ग्रँड ओपनिंगचा दिवस आणि या स्पर्धेमध्ये अनेक दिग्गज स्टार खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत। त्या स्पर्धेमध्ये असणारे अनेक चांगले चांगले संघ देखील सहभागी झालेले आहेत, ज्याच्यामध्ये गोल्डन कोंडा हा संघ या ठिकाणी आपल्याला बॅटिंग करताना दिसतोय। एक मोठी विकेट नंबर झालेली आहे, ज्याच्यामध्ये गोल्डन कोंडा आता बॅटिंग मार्कवरती असणार आहे। येणारा पुढचा बॉल खेळत बॅट बॉलचा संपर्क तिथे देखील नसणार आहे। ऑफिशियली इशारा तिथे व्हाईट बॉलचा असेल। 1 तास रन्स आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये जोडला जाईल। जॉयलो बॉईज आणि फारन्स फुटसापुरी हा संघ खेळतोय दुसऱ्या बाजूला। आणि किती शानदार गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळते। येणारा पुढचा बॉल कदाचित संकट घेऊन येऊ शकतो कसलमच्या विरुद्धमध्ये। हा चेंडू शानदार टाकलाय, चांगलं पुनरागमन, चांगला कमबॅक। यावेळेला चेंडू खूप हवेमध्ये गेलाय। कीपर त्या चेंडूच्या खाली येतील का आणि इथे कॅच पकडली जाईल। असलमची पारी संपुष्टात आलेली आहे, बाहेर तर जावं लागतंय असलमला। विकेट नंबर 3, तिसरा विकेटचं पतन तिथे झालंय। करते पुन्हा एकदा खूप बाहेरचा बॉल आहे, व्हाईट बॉलचा इशारा आहे। 1 तास रन्स मात्र तिथे मिळून जातील। 30 रन्स स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत। अनिकेतचा जो टप्पा आपण बघितला, अनिकेतने आतापर्यंत काय बॉलिंग केली, 2 विकेट्स या ओव्हरमध्ये तर आलेत। प्रहार करायचा होता पुन्हा एकदा कीपर, मागच्या चेंडूचा रिप्लाय स्ट्रोक होता, पुन्हा तशीच कॅच पकडली आहे। विकेटचं पतन आता प्रेझेंट लावत देखील जो फलंदाज आहे, तो फद आहे, तो देखील माघारी आता परतलेला आहे। आसिफ आता मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत। नंबर 6 वरती आसिफला पाठवलं जाते। आसिफकडे ते पोटेन्शियल आहे मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचे,
तो आसिफ आपल्या टीमसाठी किती मोठं कॉन्ट्रीब्युशन देईल ना याच्याकडे सगळ्यांच्या नजरा असू शकतील. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा प्रहार आसिफच्या पाठमधून क्षेत्ररक्षक त्या अगदी चेंडूच्या खाली येतोय आणि इथे पुन्हा एकदा एक विकेटचं पतन बघायला मिळते. थँक्यू थँक्यू थँक्यू. त्याचबरोबर आपण बघतोय संपूर्ण स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा बॉलर बघायला मिळतोय. जो बॉलर आपण बघ अनिकेत याने या संपूर्ण स्पर्धेतला पहिली हॅट्रिक घेणारा गुणवान गोलंदाज. कमालची बॉलिंग आहे. आपण बघतो तर अजून देखील एक चेंडू शिल्लक असू शकेल. त्या ओव्हरमध्ये तब्बल त्यांनी 4 विकेट घेतल्या आहेत. बॅक टू बॅक 3 म्हणजेच एक हॅट्रिक देखील या ओव्हरमध्ये आलेली आहे. स्पर्धेतला पहिला हॅट्रिक घेणारा बॉलर आहे अनिकेत. शॉर्ट बॉल आहे. चेंडू याही वेळेला हवेमध्ये आहे पण तो क्षेत्ररक्षक नाही आहे. जोपर्यंत चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत अतिशय वेगाने या बॉलवरती मात्र रन्स मिळणार आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ इथे समाप्त होतोय. संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 32. 32 या आकड्यावरती अजून देखील 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेख स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे आतापर्यंत 33 या आकड्यावरती 33 रन्स झालेले आहेत. तर समोरच्या दिशेने आपण असणारा जो बॉलर बघतोय अंकितला गोलंदाजीसाठी पाठवलं जाते. जॉली बॉईसन फरान स्पोर्ट्सचा संघ बघायला मिळतोय. त्यांच्या विरोधामध्ये आपण गोल्डन खुंडा हा देखील एक तितकाच बलाढ्य संघ बॅटिंग करताना दिसतोय. 33 वरती संपूर्ण जी आपण जी धावसंख्या आहे ती स्थिरावलेली आहे. या रनांना अंकुश लागलाय आणि ते रनांना अंकुश लागत असताना कुठेतरी जी रणगती आहे तुम्हाला वाढवायची आहे.
त्याच्यासाठी तुम्हाला इथे चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे. आपण मागचा सामना पाहिला असाल, एक बिग बॅटर होतं विक्रांत स्ट्रायकर्स दापोली 11. त्याच्यामध्ये कमालचं क्रिकेट खेळताना अनेक स्टार प्लेयर्स दिसले होते. तुम्ही डोंगरेला पाहिला, जीवित मात्रेला देखील बघितलात. दोन्ही खेळाडूंनी धमाकेदार परफॉर्मन्स केला आणि स्पेशली आकाश सकपाळ याचं देखील त्या संपूर्ण मॅचमध्ये कॉन्ट्रिब्युशन राहिलं होतं. हसन टिकले देखील पुन्हा एकदा दापोलीमध्ये कमबॅक करताना दिसला होता. काय कमालची गोलंदाजी होती. परंतु या मॅचमध्ये देखील आपण बघतोय समोर अंकित गोलंदाजी मार्क होते. शॉर्ट बॉल आहे, प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलचा मात्र तिथे संपर्क नाहीये. अर्ली मोमेंट झाली आहे. म्हणजे अगदी त्या चेंडूवरून नजर हटली होती या फलंदाजाची जो समीरला बघतोय. नवाब देखील खूप स्लो खेळलाय. 8 चेंडूंना त्याने फेस केले, ज्याच्यामध्ये तो 11 वरती खेळतोय. समीरनं 3 चेंडू फेस केलेले आहेत. त्याच्यावरती तो 2 धावांवरती खेळतोय. टोटली 33 वरती जी धावसंख्या आहे ती थांबलेली आहे. 3 चेंडू मात्र तिथे टाकून झालेले आहेत. शॉर्ट बॉल असेल, त्या शॉर्ट बॉलवरती आपण बघतोय पुन्हा एकदा धावचेची संधी आणि फलंदाज मात्र तिथे बाद होणार आहे. एक मोठी विकेट आहे. समीर देखील थोडासा प्रेशरमध्ये होता आणि प्रेशर रिलीज करण्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट बॉलचा पुन्हा संपर्क झाला नाही. विकेट नंबर 6. 6वा मोठा धक्का बसलेला आहे गोल्डन कोंडा या टीमला. अरबाज बॅटिंगसाठी नंबर 8 वरती आता इथे 7 वरती पाठवले गेले. यावेळेला आपण बघतोय ट्रॉम्परचा इशारा व्हाईट बॉल्सचा आहे. एक्स्ट्राच मिळणार आहेत. गोलंदाज आता कुठेतरी वेगळ्यापणानं गोलंदाजी करतायत. म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस आणतायत. म्हणजे तुम्हाला योग्य मानांकनाने यश मिळते तर अशा प्रकारची गोलंदाजी एक्सपेक्ट नसेल. म्हणजे तुम्ही जो चेंडू टाकताय ना, तो चेंडू योग्य टप्प्याचाच आहे. तर तुम्हाला सातत्याने ते टप्पे असतील तर त्याच लेंथवरती कुठेतरी थोडंसं बाजूला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता बॉलर अंकितनं. 34 स्कोरबोर्डवरती धावा लागलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ या शेवटच्या ओव्हरमधील बाकी आहे. रणपूरचा वापर केलाय. मोठा प्रहार केलेला आहे. चेंडू आय थिंक डिक्लेअर झोनकडे चाललाय आणि या बॉलवरती मात्र 2 रन्स नक्कीच मिळू शकतील. स्कोरबोर्ड 36-36 या आकड्यावरती आता पोहोचलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती मोठा मॅक्सिमम बघायला मिळेल का तर कुठेतरी जाऊन आणि इथे डाऊन द ग्राउंड मोठा प्रहार केलाय. फलंदाज नवाबच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. सिक्सर येतोय आणि षटक क्रमांक 5 चा खेळ होतोय समाप्त. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 42 आकड्यावरती. जीवित मात्रे कुठे असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. जीवित मात्रे दापोली 11चे जीवित मात्रे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे. थँक्यू डीजे थांबा. तो आपण मागचा सामना पाहिला त्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर जीवित मात्रे आपण ठरलेला आहात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलं मागचा सामना, त्या सामन्यातील जीवित मात्रेनं अगदी 3 मॅक्झिमम ठोकले होते आणि त्याच जीवित मात्रे कुठे असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. जीवित मात्रे. तर आपण जीवित मात्रे यांच्याकडे देखील थोडीशी चर्चा करू. त्यांना जो प्लेअर ऑफ द मॅचचा जो अवॉर्ड आहे तो आपण नक्कीच देतोय.
आमचे ऑफिशियल्स मकबूल भाई आहेत यांच्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड देणार आहोत. जीवित प्लीज वेलकम या आपण जीवित यांचं स्वागतम. आद्री ब्रदर्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली जी ट्रॉफी आहे, जीवित मात्र या संपूर्ण स्पर्धेसाठी आलेले आहेत. आज जीवित एकंदरीत आमच्या दापोलीमध्ये आलात, खऱ्या अर्थानं तुमचं मनापासून स्वागत करतोय. इथलं माहोल आहे, इथलं ग्राउंड आणि त्याचबरोबर इथलं मॅनेजमेंट बद्दल काय सांगतील? सर्वप्रथम आयोजकांचा धन्यवाद त्यांनी आयोजन केलं आणि जुनी आठवण येते खेळताना. भरपूर वर्षापूर्वी खेळायचो आम्ही. आमच्याकडे मैदान असे होते. मजा येते. जीवित एक तुझ्यासाठी एक शेवटचा प्रश्न असेल. ज्याप्रमाणे आता टेनिस क्रिकेट ला खूप चांगला आता एक संधी निर्माण देखील झालेले आहेत. चांगला मोठमोठे ISPL सारखे प्लॅटफॉर्म आलेले आहेत. आता नवीन नवीन जे यंगस्टर्स आहेत ते तुझ्या माध्यमातून ते यंगस्टर्सना क्रिकेटबद्दल काय संदेश देशील? यंगस्टरना संधी द्यायची झाली तर तुम्ही चांगला क्रिकेट खेळा आणि मेहनत करा. नक्कीच, थँक्यू. हे होते जीवित मात्रे. बोलतात कमी पण तो खेळतात जास्त. जीवित, पुढच्या मॅचसाठी तुला देखील खूप शुभेच्छा असतील. अगदी सुपर डुपर क्रिकेट बघायला मिळालं. मित्रांनो, ही मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा बघतोय. म्हणजेच गरीब नवाज बुरुंडी हुसेनपुरा आयोजित हे अगदी सुपर डुपर आपल्याला ऑर्गनायझर बघायला मिळत आहे. कॉमॉक्समध्ये थोडासा बदल होईल, म्हणजे कॉमेंट्री मॅन देखील तिकडे कॉमॉक्समध्ये तयार आहे. थँक्यू. मोहम्मद समद चिपळूणकर कुठे असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये या. मोहम्मद समद चिपळूणकर लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये या. सर्व व्हॉलेंटियर बाउंड्री लाईनचा ताबा घ्यावा. नाइट राइडर्स के कप्तान अरमान बुरोनकर और गरीब नवाज सी के कप्तान मिस्टर मुन्ना शेख प्लीज कमेंट्री बॉक्स में आए टॉस उड़ाने के लिए. नॉन स्ट्रायकर बॅटर नेम प्लीज. शेरू आणि त्याचबरोबर आपण बघतोय तर अय्याज ऐनरकर हा खेळाडू असेल तर गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय फहद गोलंदाजी करताना दिसेल. ऑप्शनच्या पुन्हा बाहेर बॉल टाकलेला आणि या बॉलवरती आपण बघतोय तर व्हाईट बॉलचा इशारा देखील अंपायरच्या माध्यमातून दिला जातोय. नाइट राइडर्स के कप्तान आपको आखिरी वार्निंग दी जा रही है. अरमान बुरोनकर जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में आए. हेलो चेक. हेलो चेक. संघाचा स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 5 रन्स तर स्कोरबोर्डवरती लागले. 43 धावांचा तुम्हाला तो पाठलाग करायचा आहे.
इलेक्ट्रिक तर डॉट बॉल आलेला आहे आणि डॉट बॉलच्या माध्यमातून इथे जो प्रतिस्पर्धी बॅटिंग करणारा संघ आहे त्यांना कदाचित हे जे ध्येय आहे डोई जर जाण्याची शक्यता आहे पण तो ऑफच्या दिशेनं या ठिकाणी ड्राईव्ह केला गेला होता. 2 रन्स मिळून जाते. डिक्लेअर झोनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि संपूर्ण हे जे ग्राउंड आहे ग्राउंडच्या अगदी ऑफ साईड रिजनमध्ये जे डिक्लेअर झोन आहे तुम्हाला एका बाजूला खेळायचं आहे म्हणजे ऑन साईड संपूर्ण तुम्हाला सिक्सरसाठी आहे. तुमच्या मागे अगदी लॉंग स्टॉपला 6 तुम्ही खेळू शकता. सध्याचं आपण बघितलं की जे बॉलर्स असतील ते आता सगळे बॉलर्स आपण ओमकार पाटीलला बघितलं होतं. ओमकारनं सगळे चेंडू होते ऑफस्टम्पच्या बाहेर टाकले होते. त्याचबरोबर एकंदरीत आपण बघितलं आकाश सकपाळ याला आकाशनं देखील चांगली बॉलिंग केली होती. आपण मागच्या मॅचमध्ये हसन टिकलेची चर्चा केली. ओ चांगला पॅडल स्वीप आहे. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या परिसरामध्ये. इथे कॅच मिस झालेली आहे. कॅच खूप इम्पॉर्टंट असतात. कॅच खूप महत्वाचे असतात. तुम्हाला कॅच घेणं खूप गरजेचं असतं. प्रयत्न तर तुम्ही केलाय परंतु या चुका तुम्हाला पराजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतील. कॅच किती इम्पॉर्टंट असतात याचा जर आपण विचार केला तर 2024चा जो T20 वर्ल्ड कप होता सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरची कॅच पकडली. भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला. 1983 मध्ये आपण बघितलं तर रिचर्डची कॅच मात्र कपिल देव यांनी पकडले होते. 1983 मध्ये भारतानं मात्र तो अगदी वर्ल्ड कप जिंकला होता. 2007 मध्ये श्रीशांतनं मात्र कॅच पकडली होती आणि तिथे चॅम्पियन्स ट्रॉफी मात्र भारतानं जिंकली होती. एवढ्या कॅचेस इम्पॉर्टंट असतात. जर का तुम्ही कॅच पकडलं असतं तर कदाचित ही संपूर्ण मॅचचं रूप बदलू शकलं असतं. त्याच्यानंतर इथे चांगला ऑफ ड्राईव्ह देखील केलेला होता. क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत निसर्गाच्या अडथळा देखील बघायला मिळते आणि षटकाचा खेळ समाप्त झाला. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलोय विदाउट लॉस 9 रन्स. 9 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये आलेत. 24 बॉलमध्ये 34 धावांची अजून देखील गरज आहे. 24 मध्ये 34 बॉल 34 रन्स इथे मात्र होऊ शकतील का? येणारी वेळ मात्र रमेश चिपळूणकर कुठे असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. चला टॉस होतोय. नाइट राइडर्स एंड गरीब नवाज सी के बीच में टॉस उड़ाने के लिए आए हमारे तौफीक बुरोंडकर. तर आपण बघितलं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 रन्स खर्च केले होते जिथे अनुशासित बॉलिंग पाहायला मिळाली होती. येणाऱ्या समद भाई यांचं आगमन झालेलं आहे. काही वेळात जोडले जातील आमच्या समवेत. अगदी गरीब नवाज भरंडी या टीमचे फॉर्मर कॅप्टन आपल्या समोर आहेत. भाई तुमचं देखील स्वागत आहे. जशी संध्याकाळ होते तेमच्या तसे आमचे समद भाई आमच्या समेत जोडले जातात. सायंकाळची ते वाट बघतील. एकदा संध्याकाळी 4 वाजून गेले ना की भाई आमच्या समेत जोडले जातात. त्याच्यानंतर गरीब नवाज जो संघ खेळताना गरीब नवाजच्या विरोधामध्ये नाईट रायडर्स खेळताना दिसू शकेल. त्याच्यानंतर ते बॅटल असेल. नाईट रायडर्स या टीमने टॉस जिंकलेला आहे. काही वेळ डिसिजन येईल आपल्यापर्यंत. 24 बॉल आहेत. त्या 24 बॉलमध्ये आपण बघतो 34 धावांची आवश्यकता होती. त्याच्यामध्ये आता बघितलं सुरुवातीचा जो बॉल पहिला बॉलवरती एक सिंगल आला. त्याच्यानंतर पुढचा बॉल वाईट आणि त्याच्यानंतर लगेच पुढचा बॉल देखील वाईट बॉल आहे. एक्स्ट्राचे खूप सारे तुम्ही रन्स खर्च करताय. आधीच तुमच्याकडे जे रन्स आहेत ते खूप कमी आहेत आणि त्याच्यानंतर या अशा जर चुका असतील तर सरळ तुमचा संघ पराजयाच्या दिशेने जाऊ शकतो. कमबॅक करण्यासाठी ज्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे ना त्यांना इतरांच्या सामर्थ्याची कधी गरज भासत नाही. विश्वास पाहिजे स्वतःवरती. यावेळेसचा बॉल देखील चांगला खेळला गेला. एक्स्ट्रा डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल आहे जिथे केवळ 2 रन्स मिळतील. डिक्लेअर झोनच्या दिशेनं चेंडूला खेळलं गेलं. एका बाजूला शेरू लोहार पुणेमधून बिलॉंग करणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. प्रचंड एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे देखील. चांगला स्ट्रोक आहे वेळेला. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न यॉर्कर लाईनचा बॉल होता. तिथं फिल्डरच्या माध्यमातून थोडंसं फंबलिंग देखील बघायला मिळतंय आणि इथे फक्त आणि फक्त एका धावेवरती समाधान आणि संतुष्ट मानावं लागेल. जेवढं वाटतं तेवढं हे जे ध्येय 22 बॉल जर असतील तुमच्याकडे
सुवारन स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. तर त्याचबरोबर आता बघतोय तर पुन्हा एकदा शेरू तयार असेल गोलंदाज असरच्या विरोधामध्ये राईट ओव्हर द विकेट प्रहार जर करायचा होता. चेंडूच्या मागे डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू प्रचंड वेगानं मात्र आलेला आहे. इथे या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच रन्स मिळतील. सामना अगदी कमालचा आहे. दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगले चांगले प्लेयर्स आहेत. एका बाजूला गोल्डन कोंडाचा संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर जॉली बॉईज अँड फॉरेन स्पोर्ट्सचा हा जो संघ आहे तो खेळताना दिसतोय. ऑफला पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र देखील झोनच्या दिशेनं मात्र ट्रॅव्हल होत होता, परंतु याही बॉलवरती तुम्हाला फक्त आणि फक्त एक सिंगल रन्स मिळेल. षटक क्रमांक इथे 2चा खेळ संपलाय. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचलाय 18 या आकड्यावरती. अठरा रन स्कोरबोर्डवरती लागलेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा पळतकडे चेंडू आता दिला गेला. 18 बॉलमध्ये 25 रन्स पाहिजेत. 18 बॉल आणि त्या 18 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. मी स्वतःला ते सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. खऱ्या अर्थानं बॉलरला आपल्या टीमसाठी आता योगदान द्यायचं आहे. ज्या ज्या वेळेला संघ संकटामध्ये आहे ना, त्या त्या वेळेला तुम्हाला संकटमोचक बॉलिंग करणं गरजेचं आहे. तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत लढता आलं पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये आपण म्हणतो ना, अगदी मनामध्ये पराजित झालेला जो खेळाडू आहे, रनामध्ये कधी जिंकत नाही. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आपण बघतो. 18 बॉलमध्ये 25 पाहिजेत. ओ मोठा प्रहार अय्याज ऐनरकरच्या बॅटमधून चेंडू लॉंग बॉल परिसरामध्ये चाललाय आणि तिथे मात्र विकेटचं पतन झालेलं आहे. अय्याज ऐनरकर मैदानाच्या बाहेर येतोय. एक मोठी विकेट. मी सांगितलं तुम्ही पुनरागमन करू शकता. अय्याज स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर गेलाय. नंबर 3 वरती कोणत्या फलंदाजाला पाठवलं जात आहे? न्यू बॅटर कोण असेल? नंबर 3 वरती आपण बघतोय तर अमित तांबे याला आता पाठवलं गेलंय. हा देखील तितकाच दर्जेदार असा प्लेयर आहे अमित तांबे आणि त्याचबरोबर शेरू. या दोघांची ही जोड गोळी असेल. 17 बॉलमध्ये 25 धावा त्यांना मात्र इथून पार करायच्या आहेत. या 17 मध्ये 25 रन्स करू शकतील का? गोलंदाज पदचं देखील कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे त्यांनी पहिला बॉल टाकला होता, पहिल्याच बॉलवरती जो फलंदाज आहे तो देखील तिथे लॉंगच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू देऊन बसला होता. विकेटचं तिथे पतन झालं. अमितला आपण बघतोय की ज्यावेळेला पुढचा चेंडू तो खेळण्यासाठी तयार असेल. ओ चांगला स्ट्रोक आहे. चेंडू फाईनच्या दिशेनं वन स्टॉप म्हणावं लागेल. खरंच कौतुक करावं लागतंय. ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या टीमसाठी तब्बल आणि तब्बल 5 रन्स अडवलेले आहेत, वाचवले, सेव्ह केलेत. सुपर डुपर कमालचे एफर्ट्स दिलेत. या एफर्ट्ससाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. म्हणजे आता ते सांगतायत की आम्ही हार मानणारे प्लेयर नाही आहोत. पद देखील सांगतोय की मला माझ्या टीमला जिंकवायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला जॉली बॉईज आणि फॉरेन स्पोर्ट्सचे जे हे दोन्ही आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार असतील. मोठा प्रहार करायचा होता. स्वीप केला गेलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे. अगदी फाईन लेगचा खेळाडू डीप मध्ये होता. या बॉलवरती देखील एक सिंगल आहे. सामना संपलेला नाहीये मित्रांनो. हा सामना आता इथे ऑन झालाय. मॅच ऑन झालेली आहे. पंधरा बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 23 धावांची आवश्यकता आहे.
पुढचा बॉल असेल जोरदार अपील केली, लाऊडली अपील असेल तिथे एक रन मात्र बनतात वेगानं आता चोरी केला जातोय. सनीबाई, आत्ता जो सामना गोल्डन खोंडा हे फिल्डिंग करत आहेत आणि हा एक नावाजलेला संघ होता. जिद्द किती खूप आहे खेळाडूमध्ये. गोल्डन खोंडाचे जे फिल्डिंग करतात त्यांच्या सर्व खेळाडूमध्ये किती जिद्द आहे ती पहा. सर याला क्रिकेट म्हटलं जातं. हर एक क्रिकेटर जो आहे ना तो जिद्दीनेच मैदानाच्या आतमध्ये खेळतो. हर एक संघ ज्या वेळेला मैदानामध्ये उतरतो जिंकण्याच्या उद्देशानंच उतरतो. पण त्यांच्यासमोर कितीही अगदी स्टार प्लेयर्स असू देत, या अगदी आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये कोण मोठं आणि कोण छोटं नसतं. क्रिकेटमध्ये क्रिकेटपेक्षा कोण मोठं नाहीये. इथे मोठा प्रहार आहे शेरू लोहारच्या बॅटमधून. ओ भाई देखना स्ट्रोक 6 रन्स. पुढचा बॉल आता इथून असणार आहे. येणारा पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं अगदी स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता शेरूच्या माध्यमातून. एक रन भन्नाट वेगानं कंप्लीट केलेला आहे आणि बघता बघता 2 रन्स देखील या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना की शेवटपर्यंत तुम्ही जिंकू शकता. 12 बॉल आहेत. 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 14 रन्स पाहिजेत. 12 मध्ये 14. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 29 झालेले आहेत. जिंकण्यासाठी 12 मध्ये 14 पाहिजेत. सनी सर, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. गरीब नवाजकडे जर याच्यापेक्षा जर चांगला ग्राउंड असता तर गरीब नवाजची मॅनेजमेंट अजून कशी असू शकते, तुम्हाला कसं वाटते? सर एकंदरीत ज्याप्रमाणे गेल्या वर्षीच आपण पर्व बघितलं 30 ते 35 वर्षाचं हे संपूर्ण ऑर्गनायझेशन आहे. तर मी म्हणतो जर 50,000ची टुर्नामेंट आपण या ग्राउंडवरती ऑर्गनाईज करू शकतो तर चांगलं ग्राउंड असतं तर मला वाटते तर ही 50,000ची टुर्नामेंट आहे ना 5 लाखापर्यंत जाऊन पोहोचली असते. कदाचित असं मला हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. आज 50,000 आहेत आणि याच्या येणाऱ्या वेळेमध्ये कदाचित संमतभाई असतील मुजमिल सर की येणाऱ्या वेळेमध्ये 50 चे 5 लाख व्हायला वेळ लागणार नाहीये. कारण ही गरीब नवाज बुरुंडी हुसेनपुराची टुर्नामेंट आहे. एकदम खरं बोललात तुम्ही. जर सकाळी पहाटे जर आलात 8 वाजता तर आमचे इथे कसं असतो म्हणजे 5 दिवस आम्ही एन्जॉय करून जातो. म्हणजे आज होतो वडापाव, उद्या सकाळी आमचे मित्र आझाद बुरुंग यांच्याकडून किमा पाव आहे आणि तिसऱ्या दिवसाचा सकाळचा मेनू आहे सांबार मेंदूवडा परवेज बोरवणकर यांच्याकडून आहे. म्हणजे मुलं त्याचा आनंद खूप चांगला घेत आहेत आणि ते हा असलम खूपच चांगला एक नावाजलेला. आता वय झाल्यामुळे सनीबाई, असलम आणि आरिफ, आलम आणि समीर एक काय गोल्डन क्रिकेट क्लबचे खेळाडू होते. खूपच त्यांची ह्या मैदानामध्ये बाहेरच्या संघाला त्यांनी नमून आपलं प्रथम पारितोषिक बनवलं होतं. खूपच जिद्द होती. सर्व दापोली तालुक्यातलीच त्यांची मुलं होती. खूपच चांगलं काम केलं होतं. हो यावेळेला देखील अमितच्या बॅटमधून एक सुमधुर फटका आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय. ऑफिशियल्स यांचे दोन्ही हात उंचावलेले आहेत. तिथे 6 रन्स पाहायला मिळते. 6 आलाय. वॉलेंटियर्स, गरीब नवाज के वॉलेंटियर्स प्लीज. कमालची इथे बॅटिंग चालू आहे. एका बाजूला अमित जो गेला होता खेळाडू, त्या खेळाडूच्या माध्यमातून आतापर्यंत प्रभावित करणारा फटका तो बघितला. आधी सर त्यांचं म्हणणं असं होतं की बॉल नाही आणलं ना तर 2चं 3 आणि 3चे 5 होणार. 10 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अगदी 6 रनची गरज आहे.
आता थोडीशी विचार बदललेत. बॉलर आता राऊंड द विकेट बॉलिंग करण्यासाठी तयार होतोय. अगदी ॲक्शन बॉलर आहे. मोठा प्रहार करायचा होता. बॅटची लिडिंग एज घेतली गेली. किपरच्या हातामध्ये चेंडू हाताला स्पर्श करत मात्र सरळ मात्र ट्रॅव्हल झाला होता. दरम्यानच्या दिशेनं केवळ 1 रन्समुळे जिंकण्यासाठी 5 रन्स पाहिजेत. तो बॉलरचे ॲक्शन अगदी शानदार आहे. ज्याप्रमाणे ते वरच्या बाजूने चेंडू घेऊन येतात त्याच्यानंतर मग तो चेंडू रिलीज केला जातो आणि याच्यामध्ये फलंदाजाला थोडंसं बघा अंदाज घेणं त्या बॉलचं कठीण होऊ शकतं. हे ॲक्शन बॉलिंग आहे या बॉलरची. असलम बघतोय परंतु असलमच्या या बॉलवरती एक विनिंग स्ट्रोक बघायला मिळतोय. शेरू लोहारच्या बॅटमधून सिक्सर विनिंग स्ट्रोक आलेला आहे आणि या सामना मात्र जिंकलेला आहे इथे. राहिल चिपळूणकर पिलू चेंडू कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ दे. जेवढे खाली कुणाकडे जर चेंडू असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यावा लवकरात लवकर. हा सामना 4 षटकाचा राहील. यांनी सर्व नोंद घ्यायची.